19 जून 2024 वेळ दुपारी 1च्या सुमारास आणि हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील नानकपुरी कॉलनी. अचानक घरातून गोळीबाराचा आवाज येतो. आजूबाजूच्या लोकांना काही समजण्याआधीच आणखी 2 ते 3 वेळा गोळीबाराचा आवाज आला. घराबाहेर गर्दी जमते. तेवढ्यात एक 17 वर्षाचा मुलगा हातात पिस्तूल घेऊन बाहेर येतो. पिस्तूल हलवत तो मुलगा शेजारी उभ्या असलेल्या लोकांना घाबरवतो आणि बाईक स्टार्ट करून तिथून पळून जातो. काही लोक हिंमत एकवटून घरात घुसतात तेव्हा आतली अवस्था पाहून घाबरतात. घरात 3 महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आणि तिन्ही महिलांना जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आले. त्यातील एका महिलेचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण कॉलनीत एक भयान शांतता पसरली. अखेर या घरात काय झालं? हातात पिस्तूल घेऊन घरातून पळून गेलेला तो मुलगा कोण होता आणि त्याने या 3 महिलांसोबत असे का केले? मात्र काही वेळाने या घरातून पळून गेलेला मुलगा पोलिसांसमोर शरण आल्याचे उघड झालं. यानंतर हत्येची कहाणी पुढे येते, जी ऐकून लोकांचा आत्मा हादरतो. ही कथा 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होते. हरियाणातील कैथल जिल्ह्यातील क्योडक गावात राहणाऱ्या कोमल नावाच्या तरुणीचा शेजारच्या कॉलनीत नानकपुरीतील अनिल कुमार सोबत प्रेमविवाह आहे. कोमलच्या घरच्यांचा या प्रेमविवाहाला विरोध आहे, पण काहीही झालं तरी ती अनिल सोबत आयुष्य घालवणार यावर कोमलचा निर्धार आहे. घरच्यांच्या भीतीमुळे लग्नानंतर कोमल आणि तिचा पती हायकोर्टात पोहोचतात आणि दोघांनाही पोलीस संरक्षण मिळते. यानंतर पोलिसांनी दोघांनाही काही दिवस सुरक्षित गृहात ठेवले आणि परिस्थिती चांगली झाल्याचं लक्षात येताच कोमल आपल्या पतीसोबत नानकपुरी इथं सासरच्या घरी राहू लागली. कोमल आणि अनिलच्या आयुष्यात सगळं काही ठीक चाललं होतं. अनिलनं कोमलची सर्व प्रकारे काळजी घेतली आणि तिला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. मात्र तरीही कोमलच्या कुटुंबियांकडून धमक्या येत होत्या. मात्र पोलीस संरक्षण असल्याने दोघेही चिंतामुक्त होते. दरम्यान कोमलचा लहान भाऊ तिच्या घरी येऊ लागला. कोमलला वाटले की तिच्या भावापासून सुरुवात करून हळूहळू तिचे बाकीचं कुटुंबही हे लग्न स्वीकारतील. काही वेळातच त्यांच्या लग्नाला 4 महिने उलटून गेले. बुधवारीही कोमलचा भाऊ तिच्या घरी आला. कोमलने भावासाठी चहा बनवला आणि दोघेही बसून बोलू लागले. दरम्यान ती चहाचा कप खाली ठेवण्यासाठी उठताच तिच्या भावाने पिस्तूल काढून कोमलवर गोळी झाडली. गोळी कोमलच्या मानेला लागली आणि ती तिथेच पडली. गोळीचा आवाज ऐकून कोमलची वहिनी आणि सासू धावत खोलीत आल्या आणि त्यांनी त्यांच्यावरही गोळीबार केला. दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कोमलचा भाऊ पिस्तूल हलवत बाहेर आला आणि तिथून पळून गेला. यानंतर कोमलच्या भावानं व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, बंधूंनो, मी माझं काम केलंय. मुलगा वाचला पण मुलगी वाचली नाही. मी पोलीस ठाण्यात येत असून तिथं आत्मसमर्पण करणार आहे. स्पष्ट ऐका, माझ्या गावातील मुलींसोबत कुणी पळून गेलं तर मी तिला सोडणार नाही. मध्ये जो येईल त्याला मी ठार करीन आणि जर कुणी साक्ष दिली तर तोही मरेल. यावेळी मुलगा वाचला, पण बाहेर आल्यानंतर मी त्याला सोडणार नाही. माझ्या सर्व बांधवांनो, हा व्हिडिओ पहा. सुमारे 4 मिनिटं 42 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कोमलच्या भावानं आपला गुन्हा कबूल केला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. कोमलचा भाऊ त्याच्या बहिणीने दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न केल्याचा राग होता. त्याला पहिल्यापासूनच आपल्या बहिणीला धडा शिकवायचा होता. कोमलच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन भाऊ आणि त्याचे आई वडील आणि 2 काकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यानं शूट केलेला व्हिडिओही सोशल मीडियावरून हटवण्यात आलाय. त्याचवेळी रुग्णालयात कोमलची वहिनी आणि तिचा श्वासोच्छवास जीवन मृत्यूमध्ये झुंजत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.